नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक, दिनांक 25 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यार्थी सेवा विभाग नोंदणी कक्षामार्फत एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे किंवा सूचनापत्रक आलेलं आहे। ते कशासंबंधी आहे ते पाहूया। BEd PAT प्रोग्राम कोड शिक्षण क्रमाच्या सन 2024 ते 26 तुकडीच्या प्रवेशोत्सुक उमेदवारांसाठी सूचनापत्र। ठीक आहे, सेवांतर्गत BEd वाल्यासाठी ही सूचना आहे। BEd शिक्षण क्रमाच्या शैक्षणिक वर्ष 2024 ते 26 या तुकडीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज करणाऱ्या सर्व प्रवेशोत्सुक उमेदवारांना कळविण्यात येते की शिक्षणशास्त्र विद्याशाखा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्यामार्फत कार्यान्वित असलेल्या BEd शिक्षण क्रमाची सन 2024 ते 26 या तुकडीची प्रवेश प्रक्रिया दिनांक 16 नोव्हेंबर 2024 पासून संपुष्टात आली आहे। ठीक आहे, ज्या प्रवेशार्थीचे प्रवेश झाले असतील अशा सर्व प्रवेशार्थींनी आपापल्या अभ्यास केंद्रांशी संपर्क साधून शिक्षण क्रमाची संपर्क सत्र अभ्यास केंद्राच्या नियोजनाप्रमाणे पूर्ण करावीत। ठीक आहे, BEd शिक्षण क्रमाची सन 2024 ते 26 ची प्रवेश प्रक्रिया संपुष्टात आली असल्याने यापुढे BEd प्रवेशासंदर्भात आलेल्या कुठल्याही नवीन तक्रार अर्जाचा विचार केला जाणार नाही याची कृपया सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी। संचालक शिक्षणशास्त्र विद्याशाखा, संचालक विद्यार्थी सेवा विभाग तथा अध्यक्ष BEd प्रवेश समिती 2024 ते 26। ठीक आहे, आपले एक सबस्क्रायबर आहेत, त्यांनी मला कमेंट केलं होतं की सर BEd PAT याचे पुढचे राऊंड होणार आहेत का नाहीत, त्यामुळं मला ही व्हिडिओ बनवावा असं वाटलं। आता BEd PAT जी शिक्षणक्रम आहे सेवांतर्गत BEd ह्या शिक्षणक्रमाची ॲडमिशन क्लोज झालेली आहेत। आता ह्याच्यापुढे कुठलीही प्रवेश फेरी राऊंड वगैरे होणार नाही असं प्रसिद्धीपत्रकामध्ये आता वाचल्याप्रमाणे तुम्हाला कळालेच असेल। ठीक आहे, ज्यांचे कोणाचे प्रवेश झालेले आहेत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं त्यांना स्टडी सेंटर अलॉट झालेलं आहे, तर त्यांनी त्यांच्या स्टडी सेंटरला भेट द्यायची आहे लवकरात लवकर आणि संपर्क सत्रे, अभ्यास केंद्राचे नियोजन काय आहे ते सर्व जाणून घ्यायचं आहे आणि अभ्यास केंद्राच्या संपर्कात राहून आपलं 2024 ते 26 हे 2 वर्षाचं सेवांतर्गत BEd पूर्ण करायचं आहे। ठीक आहे, बाकी प्रवेश प्रक्रिया संपल्यानं आता ह्याच्या पुढे BEd प्रवेशासंबंधी काहीही सूचनापत्र विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार नाही। ठीक आहे मित्रांनो, ज्यांचं कोणाचं ह्या वर्षी करायचं राहिलं असेल, कोणत्याही कारणाने राहिलं असेल, त्यांनी आता ही वर्षी गेला तर गेला, काळजी करायची नाही। पुढच्या वर्षी ॲडमिशन तुम्हाला घेता येईल। पुढच्या वर्षी तुम्ही तयारीत असणं गरजेचं आहे। पुढच्या वर्षी तुम्हाला ॲडमिशन पाहिजे असेल तर सर्व डॉक्युमेंट वगैरे सर्व आता तुम्हाला ह्या वर्षी प्रवेश प्रक्रिया कळालेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पुढच्या वर्षी जास्त तकलीफ होणार नाही, परेशानी होणार नाही। ठीक आहे मित्रांनो, तर व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या BEd सेवांतर्गत जी ॲडमिशन घेतलेले आहेत व ज्यांनी घेतलेले नाहीत अशा सर्व लोकांपर्यंत शेअर करा। थँक्स फॉर वॉचिंग। वंदे मातरम।